Hello student, welcome to the another video lecture of advanced web designing. In last lecture we discussed about how to add audio and video file on HTML5. In today's session we are going to discuss about iframe tag and basic concept related to web hosting. So let us start with today's session. How to add iframe in HTML5. So basically iframe is also called as an inline frame. So inline frame we can add within web page for creating a online advertisement. So let us start with inline frame or iframe in HTML5. The iframe open and iframe close element or tag create an inline frame. Inline frames are often used in online advertising. HTML5 allows the incorporation to be seamless, like no scroll bar, no border and margin, etc. सो बेसिकली HTML5 मध्ये जेव्हा आपण आयफ्रेम क्रिएट करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रोल बार डिस्प्ले होत नाही, बॉर्डर डिस्प्ले होत नाही किंवा मार्जिन्स डिस्प्ले होत नाहीत. सो बेसिकली आयफ्रेम टॅगचा यूज इनलाईन फ्रेम क्रिएट करण्यासाठी केला जातो आणि इनलाईन फ्रेम ह्या मोस्टली ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंगसाठी यूज केल्या जातात. तर HTML5 मध्ये विथ द हेल्प ऑफ आयफ्रेम ओपन अँड आयफ्रेम क्लोज टॅग वी कॅन क्रिएट इनलाईन frames. So with the help of iframe we cannot insert scroll bar, borders or margin within that particular frame. Here they give the attributes of iframe tag. First attribute of SRC. So basically SRC attribute is used to specify the address of the document to be embedded in the iframe. म्हणजे जो तुम्हाला इमेज किंवा एखादं ऑडिओ व्हिडिओ ॲड करायचं असेल विदिन आयफ्रेम तर त्याच्याशी रिलेटेड सोर्स आपण ॲड करतो थ्रू द URL व्हॅल्यू. देन नेक्स्ट ॲट्रिब्यूट इज हाईट. with the help of height attribute we can specify the height of a iframe. means त्या पर्टिक्युलर फ्रेमचे हाईट तुम्हाला डिफाईन करायची असेल व्हर्टिकली तर त्याच्याशी रिलेटेड आपण हाईट ॲट्रिब्यूट यूज करतो. देन नेक्स्ट वन इज विड्थ. इट स्पेसिफाईज द विड्थ ऑफ ॲन आयफ्रेम. आयफ्रेमची विड्थ जर तुम्हाला स्पेसिफाय करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण विड्थ ॲट्रिब्यूट यूज करतो. देन नेक्स्ट ॲट्रिब्यूट इज नेम. इट स्पेसिफाईज द नेम ऑफ ॲन आयफ्रेम. जसं आपण इनपुट टॅगला नेम ॲट्रिब्यूट यूज करतो सेम आपण आयफ्रेमला पण नेम ॲट्रिब्यूट यूज करतो टू स्पेसिफाय द नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर आयफ्रेम. देन नेक्स्ट ॲट्रिब्यूट इज SRC doc. And value for SRC doc attribute is HTML code. So it specifies the HTML content of the page to show in the iframe. means तुम्हाला एखादा HTML चा एलिमेंट किंवा पार्ट त्या पर्टिक्युलर आयफ्रेम थ्रू डिस्प्ले करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण SRC doc ॲट्रिब्यूट यूज करतो की ज्या SRC doc ॲट्रिब्यूटच्या मदतीने आपण HTML चा कोड त्या पर्टिक्युलर आयफ्रेममध्ये ॲड करतो. ठीक आहे. सो रिलेटेड टू आयफ्रेम इथे त्यांनी 5 ॲट्रिब्यूट दिलेले आहेत की ज्याच्यातला फक्त SRC हा थोडासा नवीन ॲट्रिब्यूट आहे. बाकीचे तर आपण खूपदा पाहिलेले आहेत. SRC हाईट, विड्थ, नेम हे ॲट्रिब्यूट आपण खूप साऱ्या टॅगमध्ये यूज करतो. देन SRC डॉकमध्येच फक्त आपल्याला HTMLचा कोड ॲड करायचा आहे. Here they give the example of iframe with its attribute. Again simply we write a HTML program which start with doc type HTML and we follow the HTML open to HTML close structure, and here they write one heading which is HTML iframes, and after that they use one p tag. In p tag they write one para. This is an example of iframe, and within that they implement the iframe tag. And again iframe is a container tag which having opening and closing. Here we use 3 attribute like SRC, height and width. So with the help of SRC attribute we can also embed another HTML page into that particular frame. So here they give the output
आता हा जो आय फ्रेमचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी काय लिहिलं होतं बघा, XYZ.html. सो बेसिकली XYZ.html मध्ये माझा हा कोड आहे डेफिनेशन लिस्टचा, तर तो पर्टिक्युलर कोड इथं तो डिस्प्ले करतोय. देन HTML आय फ्रेम्स हे हेडिंग आहे. दिस इज एक्झाम्पल ऑफ आय फ्रेम, हे पी टॅगमध्ये लिहिलं होतं आणि खाली आपण एक जस्ट फ्रेम क्रिएट केलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रोल बार ॲड करायची गरज नसते, मार्जिन सेट करायची गरज नसते, ॲटोमॅटिकली तो स्क्रोल बार आणि मार्जिन्स असाइन करतो. ठीक आहे. सो दिस इज रिलेटेड टू आय फ्रेम. आय फ्रेम मोस्टली यूज टू क्रिएट ऑनलाईन ॲडव्हर्टाइजमेंट, okay, with the help of iframe tag, and iframe is also called as a inline frame. Then we will move on to the next point, which is web hosting. In this chapter we have seen how to create a website. आता बघा खूप सारे टॅग्स आपण पाहिले, त्याच्याशी रिलेटेड ॲट्रिब्यूट्स पाहिले, हाऊ टू लिंक वेब पेजेस पाहिलं, हे खूप साऱ्या गोष्टी आपण पाहिल्या की ज्या सगळ्या गोष्टी वेबसाईट क्रिएशनमध्ये यूज केल्या जातात. बट जस्ट क्रिएटिंग ऑफ अ वेबसाईट इज नॉट सफिशियंट. वन हॅज टू मेक द वेबसाईट अवेलेबल ऑन द इंटरनेट. म्हणजे जस्ट वेबसाईट क्रिएट करून उपयोग नसतो, ती वेबसाईट तुम्हाला इंटरनेटवरती अवेलेबल करता आली पाहिजे. दीज वेब पेजेस आर टू बी स्टोर्ड इन द वेब सर्वर दॅट आर कनेक्टेड टू द इंटरनेट टू बी मेड अवेलेबल टू अदर्स. म्हणजे हे सगळे जे वेब पेजेस असतात ते आपल्याला वेब सर्व्हरवरती स्टोअर करावे लागतात की ज्याच्या थ्रू ते युजर्सला अवेलेबल होतील किंवा अदर पीपल कॅन सी ऑल द पेजेस. बघा आपण डेस्कटॉपवरती जे प्रोग्राम्स करतो ते सिंगल युजर्स असतात किंवा क्लायंट साईड प्रोग्राम असतात की जे अदर्स युजर व्ह्यू करू शकत नाहीत. बट जर तुम्ही ते पर्टिक्युलर पेजेस सर्व्हरवरती अपलोड केले तर त्याच्या थ्रू अदर पीपल कॅन ऑल्सो व्ह्यू द that particular websites or web pages. Okay, so with the help of web server आपल्याला काय करायचे असतात, ते वेब पेजेस इंटरनेटवरती अपलोड करायचे असतात की जेणेकरून अदर पीपल कॅन ऑल्सो व्ह्यू आवर वेबसाईट्स. सो रिलेटेड टू वेब होस्टिंग त्यांनी बेसिक इंट्रोडक्टरी कन्सेप्ट दिलेले आहेत, ते आपण बघूयात. फर्स्टली लेट अस डिस्कस व्हॉट इज अ वेब होस्टिंग. वेब होस्टिंग काय असतं ते आपण सुरुवातीला बघूया. वेब होस्टिंग इज द सर्विस ऑफ प्रोव्हाइडिंग स्टोरेज स्पेस. म्हणजे तुमची जी वेबसाईट सर्व्हरवरती असते त्या पर्टिक्युलर वेबसाईटला जी पण स्टोरेज स्पेस म्हणजे सेव्ह करण्यासाठी जी पर्टिक्युलर जागा असते त्याला काय म्हणतात, वेब होस्टिंग म्हणतात. द वेबसाईट is made available on the internet with the help of web hosting. म्हणजे तुमची जी वेबसाईट आहे ती इंटरनेटवरती तुम्हाला कशा थ्रू अवेलेबल होते, वेब होस्टिंग थ्रू अवेलेबल होते. ठीक आहे. सो बेसिकली वेब होस्टिंग काय आहे, इट इज द सर्विस, ती एक टाईपची सर्विस फॅसिलिटी आहे की जी तुम्हाला स्टोरेज स्पेस सर्व्हरवरती अवेलेबल करून देते आणि जे आपण वेबसाईट आपण इंटरनेट थ्रू सर्व्हरवरती अवेलेबल करून देतो त्या पूर्ण कन्सेप्टला काय म्हटलेलं आहे, वेब होस्टिंग म्हटलेलं आहे. ठीक आहे. रिलेटेड टू वेब होस्टिंग नेक्स्ट टर्म आपल्याला बघायची, व्हॉट इज वेब होस्ट मीन्स डेफिनेशन ऑफ वेब होस्ट. द कंपनीज दॅट प्रोव्हाइड्स वेब होस्टिंग सर्व्हिसेस आर कॉल्ड वेब होस्ट. म्हणजे अशा काही ऑर्गनायझेशन्स असतात की ज्या आपल्याला वेब होस्टिंगसाठी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून देतात की ज्याला आपण काय म्हणतो, वेब होस्ट म्हणतो. ठीक आहे. जसं की तुम्ही बघत असाल की तुमची वेबसाईट सर्व्हरवरती होस्ट करण्यासाठी आपण खूप साऱ्या सर्व्हर्सची हेल्प घेतो, लाईक झॅम्प सर्व्हर, ॲपॅचे सर्व्हर, टॉमकॅट, ह्या सगळ्या सर्व्हर्सच्या मदतीनं आपण आपली वेबसाईट सर्व्हरवरती होस्ट करतो. आणि मग अशा वेगळ्या ते जे सर्व्हर्स आहेत त्यांचं वर्किंग करण्यासाठी वेगवेगळ्या वेब होस्टिंगच्या कंपन्याज असतात आणि ते आपल्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. ज्या कंपन्या आपल्याला वेब होस्टिंगची फॅसिलिटी प्रोव्हाइड करून देतात त्या कंपन्यांना आपण काय म्हटलेलं आहे, वेब होस्ट म्हटलेलं आहे. ठीक आहे. देन वेब होस्ट ओन अँड मॅनेज वेब सर्व्हर्स. जे पण वेब होस्ट असतात म्हणजे वेब होस्टिंगच्या ज्या कंपन्याज असतात त्या काय करतात, जे पण वेब सर्व्हर्स असतात ते काय करतात, मॅनेज करतात. दीज वेब सर्व्हर्स ऑफर्स अनइंटरप्टेड इंटरनेट कनेक्टिव्हिटी. मग ते जे वेब सर्व्हर्स असतात ते आपल्याला विदाऊट
गिविंग एनी डिस्टर्बन्स इंटरनेट फॅसिलिटी प्रोव्हाइड करून देत असतात. ठीक आहे. सो रिलेटेड टू वेब होस्टिंग, व्हॉट इज मीन बाय वेब होस्टिंग, तर जी आपल्याला स्टोरेज स्पेस अवेलेबल होते इंटरनेटवरती किंवा सर्व्हरवरती, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, वेब होस्टिंग म्हटलेलं आहे. आणि ज्या ऑर्गनायझेशन्स अशा वेब होस्टिंगचे फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात त्यांना काय म्हटलेलं आहे, वेब होस्ट म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो रिलेटेड टू वेब होस्टिंग, here they give various types of web hosting. So there are 3 types of web hosting. In that, first one is shared hosting, second one is a free hosting, and third one is a dedicated hosting. So shared hosting, free hosting, and dedicated hosting are the 3 types of web hosting. So let us discuss one by one in detail. First is a shared hosting. It is a cost effective, it gives domain name to your website. So basically shared hosting जे आहे ते तुम्हाला मिनिमम कॉस्टमध्ये सर्व्हरवरती स्पेस अवेलेबल करून देतं, त्याच्यामुळे त्याला म्हटलेलं आहे इट इज अ कॉस्ट इफेक्टिव्ह. आणि तुमच्या पर्टिक्युलर वेबसाईटला डोमेन नेम प्रोव्हाइड करण्यासाठी आपण शेअर्ड होस्टिंगचा मदत घेऊ शकतो. जसं की लाईक तुमच्या वेबसाईटचं नाव आहे www.abc.co.in. सो co.in हे काय असतं, डोमेन नेम असतं. ते डोमेन नेम तुमच्या वेबसाईटला मिळवून देण्यासाठी शेअर्ड होस्टिंग वर्क करत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड टाईप ऑफ वेब होस्टिंग इज फ्री होस्टिंग. देर आर सम होस्टिंग वेबसाईट्स विच प्रोव्हाइड यू फ्री होस्टिंग ऑफ द वेबसाईट फॉर लिमिटेड पिरियड ऑफ टाईम. अशा काही वेब होस्टिंग ऑर्गनायझेशन्स असतात की ज्या तुम्हाला लिमिटेड पिरियड ऑफ टाईम किंवा ट्रायल बेसिसवरती तुमची वेबसाईट फ्रीली सर्व्हरवरती अपलोड करून देतात. आणि आफ्टर तुमचा तो ट्रायल पिरियड जेव्हा एक्सपायर होईल त्याच्यानंतर तुम्हाला जर कंटिन्यूमध्ये तुमची वेबसाईट सर्व्हरवरती अवेलेबल पाहिजे असेल तर आपण त्याच्याशी रिलेटेड आपल्याला रजिस्ट्रेशन अमाऊंट किंवा जी पण त्यांचे चार्जेस असतात ते पे करावे लागतात. सो बेसिकली फ्री होस्टिंगमध्ये तुम्हाला लिमिटेड अमाऊंट ऑफ पिरियडसाठी फ्री होस्टिंग प्रोव्हाइड केलं जातं थ्रू द वेब होस्ट. ठीक आहे. Then third type of hosting is dedicated hosting. These are paid hosting servers for large websites. So ज्या मोठ्या मोठ्या वेबसाईट्स असतात त्या मोठ्या वेबसाईट्ससाठी आपण काय करतो, जे पेड होस्टिंग असतं, मीन्स तुम्हाला वेबसाईट सर्व्हरवरती अपलोड करायची असेल तर खूप मोठी स्टोरेज स्पेस लागणार असते. सो त्याच्याशी रिलेटेड आपल्याला मनी पे करावे लागतात आणि थ्रू द पेड होस्टिंग आपण काय करू शकतो, आपली वेबसाईट सर्व्हरवरती होस्ट करू शकतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने वेब होस्टिंगचे 3 टाईप आहेत की ज्याच्यामध्ये शेअर्ड होस्टिंग आहे जे मिनिमम कॉस्टमध्ये तुम्हाला सर्व्हरवरती स्पेस अवेलेबल करून देतं. मग तिथं तुमच्या स्टोरेज स्पेसची साईज पण काय असते, मिनिमम असते. सेकंड होस्टिंग आहे फ्री होस्टिंग, जे तुम्हाला लिमिटेड अमाऊंट ऑफ टाईमसाठी होस्टिंग अवेलेबल करून देतं सर्व्हरवरती. आणि थर्ड वन आहे डेडिकेटेड होस्टिंग की ज्याच्यामध्ये तुम्ही लार्ज अमाऊंट ऑफ डाटा सर्व्हरवरती होस्ट करू शकता किंवा सर्व्हरवरती स्टोअर करू शकता विथ पेड होस्टिंग. ठीक आहे. सो हे 3 टाईपचे होस्टिंग आहेत. तर आज आपण एक टॅग पाहिला ज्याचं नाव आहे आयफ्रेम. आणि आयफ्रेम हे ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंगसाठी यूज करतात. आणि त्याच्यानंतर आपण नवीन एक पॉईंट पाहिला ज्याचं नाव होतं वेब होस्टिंग अँड व्हेरियस टाईप्स ऑफ वेब होस्टिंग. ठीक आहे. सो रिलेटेड टू आयफ्रेम जे पण एक्झाम्पल आपण दिलेलं आहे ते अँडरायटर ॲपवरती एक्झिक्यूट करून बघा. ह्याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. थांबूयात. थँक्यू.